हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. स्वयंभू. शब्दार्थ. स्वयंभू या शब्दातील प्रत्येक अक्षराला एक स्वतःचा असा आगळा अर्थ आहे. मग त्या वेगळेपणामधून त्या शब्दाचा म्हणून एक एकत्रित निराळा अर्थ ध्वनित होतो. त्यामधून आपल्याला आपल्या जीवनाला मार्गदर्शक अशा गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. स्व. स्व म्हणजे स्वतः आपण. आपण आत्मांश आहोत. यामुळे स्व म्हणजे अंशात्मा, आत्मा, परमात्मा. ढोबळ मानाने या सर्वाला आत्मा असे म्हटले जाते. या ब्रह्मांडात, विश्वात, जगतात आत्म्याशिवाय अन्य काहीही नाही. जे काही आहे ती त्याच्यामधून निर्माण झालेली त्याचीच अभिव्यक्ती आहे, त्याचाच विस्तार आहे. यामुळे सोयीसाठी आपण विश्व धारण करणाऱ्याला परम आत्मा, परमात्मा असे म्हटले. विश्वातील ग्रह गोल नियंत्रित करणाऱ्या शक्तीला आत्मा असे म्हटले आणि सजीवाच्या देहात वास्तव्य करणाऱ्याला आत्मांश असे म्हटले. भगवद्गीतेत भगवंत श्री सांगतात की संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व काही धारण करणारा सर्वेश्वर, विश्वेश्वर, योगेश्वर मी स्वतः पुरुषोत्तम आहे. या सर्व विश्वांचे, ब्रह्मांडांचे केंद्र म्हणजे माझे योगधाम आहे. मी तेथे असतो. तेथून मी ब्रह्मांडाचा कारभार चालवितो. मी सर्वांचा शास्ता आहे. या पलीकडे आणखी काहीही नाही. यम. यम किंवा यम असेही लिहिता येईल आणि ते तसेच आहे. त्याचा अर्थ आहे प्रत्येकाने पाळलेच पाहिजे असे आचरण, प्रत्येकाचा धर्म. या ब्रह्मांडाचे असे काही खास यम आहेत, तोच धर्म आहे. प्रत्येकाला त्याचे असे स्वतंत्र आचरण नेमून दिलेले आहे. प्रत्येकाचा असा एक धर्म आहे. त्याप्रमाणे पुरुषोत्तमाच्या नियंत्रणाखाली त्यांचे पालन केले जाते. त्याप्रमाणे विश्वाचा कारभार सुरू असतो. गीतेने याला विहित कर्म असे म्हटले आहे. योगाधिराज पातंजलींनी याला यम असा शब्द वापरला आहे. असे कर्म करावे की नाही याचे स्वातंत्र्य मानवाला नाही. त्याने विहित कर्म केलेच पाहिजे. त्याने यमधर्म पाळलाच पाहिजे. त्याचे सुशासन विश्वेश्वराकडून स्वयंभूप्रमाणे होत असते. त्याप्रमाणे त्याचे पालन झाले पाहिजे. प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे त्याचा यमधर्म भिन्न आहे. त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने आपले आयुष्य जगावे अशी भगवंत श्रींची अपेक्षा आहे. जेथे स्वधर्माचे पालन केले जात नाही तेथे त्याची स्वयंशिक्षा भोगावी लागते आणि अशा प्रकारे बिघडलेली घडी नियतीकडून पुन्हा घातली जाते. स्वधर्म पाळलाच पाहिजे. त्यात चूक होऊन चालत नाही. यासाठी कोणालाही स्वातंत्र्य नाही. स्वयं. स्व आणि यम यामधून स्वयं असे स्वतःचे स्वतंत्र नियम असलेला. यमधर्म पाळण्यासाठी इतर कशाला बाधा येणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाला स्वतःचे असे खास आचरण करण्याची मुभा आहे. त्यांना ज्याचे त्याचे नियम असे म्हणतात. नियम पाळण्याची कोणावर सक्ती नाही. ही ज्याची त्याची सोय आहे. स्वतःचे नियम करून ज्याने त्याने यमधर्म पाळायचा आहे. गीतेने यांना नियत कर्म असे म्हटले आहे. योगाधिराज पातंजलींनी त्यांना नियम असे म्हटले आहे. नियत कर्माची सक्ती नाही. नियमांच्या पालनाची सक्ती कोणावरही नाही. कारण हे वैश्विक नियम नाहीत. यासाठी अट एकच आहे की या वैयक्तिक नियमांमुळे इतरांच्या कोणाच्या वैयक्तिक नियमात आणि कोणाच्याही अगदी स्वतःच्याही यमधर्म पालनात, विहित कर्मात अडचण उद्भवू नये. नियम असेच असावेत की त्यामुळे विहित कर्म, यमधर्म पाळला जाईल. भू. भू म्हणजे भूमी आणि त्यामधून भूमिका असाही अर्थ आहे. हे ब्रह्मांड ही त्या पुरुषोत्तमाची भूमी आहे. यावर तो विविध भूमिका करत असतो. त्याला वैश्विक लीला असे म्हणतात. पुरुषोत्तम लीलाधारी आहे.
तो येथे अनेक लीला करत असतो. त्यासाठी आपण प्रत्येकाने त्याला साथ द्यायची असते. याला जो विरोध करतो त्याला येथे जन्ममरणाचे फेरे घेत सुखदुःखात अमुक्ता अवस्थेत राहावे लागते. जो त्याला साथ देतो तो येथे कैवल्यानंदात या विश्वाची लीला अनुभवतो. तो मुक्त जीवन जगतो. स्वयंभू. स्वयंभू म्हणजे स्व. आत्मा परमात्मा योगेश्वर तो पुरुषोत्तम यम. नियतीकडून नैसर्गिकपणे घालून दिल्याप्रमाणे वैश्विक यमधर्माप्रमाणे स्वयं. आवश्यकता असल्यास स्वतःच्या सोयीने फक्त स्वतःसाठी नियम करून भू या ब्रह्मांडात करत असलेली भूमिका लीला स्वयंभू साक्षीत्वाने अनुभवणे. ही अशी जरी शाब्दिक त्रोटक व्याख्या केली असली तरी आपण त्याचे विविध अर्थ आणि त्याच्या अनेक छटा जाणून घ्यायच्या आहेत. त्यायोगे आपण आपले जीवन कसे जगावे ते शिकायचे आहे. जीवन जगताना काय टाळायचे त्याचा धडा गिरवायचा आहे. त्याप्रमाणे आचरण करून आपण आपले जीवन कैवल्यानंदात जीवनमुक्त राहून सायुज्य मुक्तावस्थेत जगायचे आहे. यमधर्म. यमधर्म स्वयंभू आहे. तो कोणी मुद्दाम रचलेला नाही किंवा लिहिलेला नाही किंवा कोणी नेमून दिलेला नाही. त्यामागे जराही विद्वत्ता नाही किंवा पांडित्य नाही. येथे अगोदरच माहीत असलेले पडीख ज्ञान नाही. कारण याचा करता करविता सतत बदलत असलेला अव्याहत वाहत असलेला अनंत काळ आहे. त्यामुळे त्याची संहिता उपलब्ध नाही. कारण यमधर्म वैश्विक अनुभूतीमधून नियतीकडून नैसर्गिकपणे घडत गेलेला आहे. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही. यामुळे त्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. विश्व निर्माण होताना आणि त्याची घडी बसवली जात असताना जे काही घडले की ज्यामुळे ही वैश्विक घडी सुव्यवस्थित घातली गेली आणि ती सुनियोजित सुरू राहिली, त्यामधून नियतीमधून नैसर्गिकपणे आपोआप यमधर्म निर्माण झालेला आहे. त्यामुळे तो स्वयंभू आहे. त्यामागे त्या परमचैतन्याची प्रेरणा आहे. काळानुरूप आणि प्रकृतीनुरूप तो बदलत असतो. यामुळे यमधर्माचे पालन त्याचा तो करवून घेत असतो. तेथे कोणीही शास्ता आज्ञा देण्यासाठी, त्यांचे पालन करवून घेण्यासाठी आणि त्याला योग्य मार्गावरून चालविण्यासाठी उपस्थित नाही. यमधर्मातील आचरण हालचाली त्यांच्या त्या एकमेकांकडून करवून घेत असतात. सर्व काही स्वनियंत्रणाखाली स्वयंचलित ॲटोमॅटिक होत असते. यासाठी भगवंत श्रींकडून योगधामामधून परम वैश्विक ऊर्जा पुरवली जाते. यमधर्माची घडी स्वयंभू आहे. यात तत्वता कोणी जीवाने मूलभूत बदल करणे किंवा तसे होणे अशक्य आहे, असंभव आहे. कारण यात बदल करणे म्हणजे विश्वाला धक्का लावणे आहे. विश्वाची घडी विस्कटवणे आहे. तसे झाले तर वैश्विक शक्ती ती घडी तिची ती पुन्हा प्रस्थापित करते. यामुळे येथे भूकंप, सुनामी, प्रलय, वणवा, वादळ, जलपात, गारपीट, रोगराई, दुष्काळ, कलह, युद्धे इत्यादी अरिष्ट येते. तसे झाले की त्यात महाभयावह विध्वंस, संहार, विनाश होतो. मानवाला ते परवडण्यासारखे नाही. यामुळे यमधर्माचे पालन केले गेले नाही तर विश्वाची घडी बिघडते आणि यमधर्मात बदल होतात आणि विश्वाची घडी पुन्हा सुव्यवस्थित घातली जाते. मूलतः यमधर्मात बदल होत नाहीत, परंतु बिघडलेली घडी पुन्हा सुव्यवस्थित करण्यासाठी त्यात पुनर्स्थापना होईपर्यंत अपरिहार्यपणे बदल होतात किंवा कालमानानुसार त्याचे त्यात बदल होत असतात. हे सर्व स्वयंभू होत असते. यालाच पुरुषोत्तमाची सत्ता असे म्हणतात. यमधर्माचे तत्व, मूलभूत सिद्धांत सनातन आहेत. प्रत्येकाचा यमधर्म भिन्न आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, संचिताप्रमाणे प्रत्येकाचा यमधर्म निराळा आहे. त्याच्या तत्वांची, मूलभूत सिद्धांताची चौकट एकच आहे. तरीही प्रत्येक जीवाचा यमधर्म भिन्न आहे आणि तसा तो असायलाही पाहिजे.
तरच या विश्वाची लीला अनेक प्रकारे विविध रंगी वैचित्र्याने अनुभविता येईल. विभिन्न प्रकारच्या 84 लक्ष योनी आहेत. योनी म्हणजे जीवाचे भिन्न प्रकार, भिन्न जाती आहेत. मानव सोडून या प्रत्येक योनीचा यमधर्म एकच एक आहे. उदाहरणार्थ, सर्व जास्वंदीचा यमधर्म एकच एक आहे. सर्व पिंपळांचा यमधर्म एकच एक आहे. सर्व मुंग्यांचा यमधर्म एकच एक आहे. सर्व हत्तींचा यमधर्म एकच एक आहे. सर्व चिमण्यांचा यमधर्म एकच एक आहे. सर्व घारींचा यमधर्म एकच एक आहे. परंतु जास्वंदींचा यमधर्म पिंपळाच्या झाडापेक्षा भिन्न आहे. मुंगीचा यमधर्म हत्तीपेक्षा भिन्न आहे. चिमणीचा यमधर्म घारीपेक्षा भिन्न आहे. गणिती भाषेत सांगायचे झाले तर मानवेतर प्राण्यांचा विचार करता मानव सोडून जगतात 84 लक्ष वजा 1 इतके भिन्न यमधर्म आहेत. परंतु याला अपवाद आहे तो मानव प्राण्याचा. मानव प्राण्यात जितके मानव आहेत त्यातील प्रत्येक मानवाचा यमधर्म भिन्न आहे. याचा अर्थ 84 लक्ष वजा 1 अधिक जगात जितके मानव आहेत तितके यमधर्म आहेत. याचा अर्थ आपल्या जगाची लोकसंख्या 10 कोटी असल्यास आपल्या जगात 10 कोटी अधिक 84 लक्ष वजा 1 इतके एकूण भिन्न यमधर्म आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की आज आपण जे तथाकथित धर्म मानतो ते वैश्विक नियमानुसार धर्म नाहीत. ते मानवनिर्मित सांप्रदायिक जातीभेद आहेत आणि त्यामुळे ते मिथ्या आहेत. या अशा मिथ्या धर्माचे अवडंबर माजविल्यामुळे जगात कलह, वैमनस्य आहे. युद्धे छेडली जात आहेत आणि ते जगाच्या ऱ्हासाला फार शीघ्र गतीने कारणीभूत होत आहेत. यात महाभयावह नरसंहार आणि विध्वंस केला जात आहे. विश्वाचा विनाश केला जात आहे. ब्रह्मांडाची उत्क्रांती. ब्रह्मांडात ब्रह्मांडाच्याच परम आत्मशक्तीमधून, त्या पुरुषोत्तमामधून ओम असा परमदिव्य महाध्वनी झाला आणि त्या परम चैतन्यामधून विश्वे निर्माण झाली. ब्रह्मांड हे त्या पुरुषोत्तमाचे कोंदण आहे, साम्राज्य आहे, तो त्याचा मालक आहे. त्याच्या केंद्रस्थानी त्याचे योगधाम आहे, तेथे तो वास्तव्य करतो. ओम अशा परम महादिव्य ध्वनीमुळे परम चैतन्यामधून परम ऊर्जेचे महातप्त महाकाय गोळे बाहेर फेकले गेले. त्यावेळी त्यांच्यातील परम गतीमुळे ते स्वतःभोवती गोल गोल फेरे घेत राहिले. याचबरोबर ते त्यांच्या निर्माणातला परम चैतन्याला आकर्षित होऊन पुरुषोत्तमाला केंद्र करून त्या सभोवतीही वर्तुळाकार फेरे घेत राहिले. त्यांना आपण महासूर्य असे म्हणतो. महासूर्यामधून तप्त गोळे बाहेर फेकले गेले. त्यावेळी त्यांच्यातील परमगतीमुळे ते स्वतः सभोवती गोल गोल फेरे घेत राहिले. याचबरोबर ते त्यांच्या निर्माणाला महासूर्याला आकर्षित करून केंद्र करून त्या सभोवतीही वर्तुळाकार फेरे घेत राहिले. त्यांना आपण सूर्य असे म्हणतो. सूर्यामधून तप्त गोळे बाहेर फेकले गेले. त्यावेळी त्यांच्यातील परमगतीमुळे ते स्वतः सभोवती गोल गोल फेरे घेत राहिले. याचबरोबर ते त्यांच्या निर्माणाला सूर्याला आकर्षित करून केंद्र करून त्याच्या सभोवतीही वर्तुळाकार फेरे घेत राहिले. त्यांना आपण ग्रहमंडल असे म्हणतो. यापैकी काही ग्रहमंडलामधून तप्त गोळे बाहेर फेकले गेले. त्यावेळी त्यांच्यातील परमगतीमुळे ते स्वतः सभोवती गोल गोल फेरे घेत राहिले. याचबरोबर ते त्यांच्या निर्माणाला ग्रहाला आकर्षित करून केंद्र करून त्या स्वभोवतीही वर्तुळाकार फेरे घेत राहिले. त्यांना आपण उपग्रह असे म्हणतो. अशा प्रकारे उपग्रह, ग्रहमंडल, सूर्य, महासूर्य मिळून याला आपण एक विश्व असे म्हणतो. याचा अर्थ जितके महासूर्य आहेत तितकी विश्वे आहेत. महासूर्य किती आहेत याची आपल्याला काहीही माहिती नाही. ते अमोज आहेत, काही अब्जावधी आहेत असे शास्त्रज्ञ म्हणतात. आपल्या सूर्याशी तुलना करता महासूर्य महाकाय आहे. आपला सूर्य त्या मानाने आकाराने फारच लहान आहे. याशिवाय अजस्त्र धूमकेतूंची स्वतंत्र विश्वे आहेत. किती ते अद्याप माहीत नाही.
अशी अनेक अमोज विश्वे परमचैतन्यामधून या ब्रह्मांडात निर्माण झाली. ती सर्व स्वतःच्या सभोवती आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या परमचैतन्यासभोवती फेरे घेत अव्याहत वर्तुळाकार फिरत आहे. या सर्वांना सृ अधिक ष्टी सृष्टी अशी संज्ञा दिली गेली, कारण ती परमात्म्यामधून सृ म्हणजे सृजन झाली असली तरीही ती परमात्म्याला स्वतःला इष्ट होत नव्हती, दृश्य होत नव्हती, जाणता येत नव्हती, अनुभविता येत नव्हती. कारण परमात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि त्याच्यामधून निर्माण झालेले विश्व जड आहे. या स्वनिर्मित ब्रह्मांडाच्या, विश्वाच्या, सृष्टीच्या प्रेमात पडल्यामुळे म्हणा किंवा त्याकडे आकर्षित झाल्यामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे म्हणा, येथे वास्तव्य करून येथील स्वनिर्मित सृष्टीलीला अनुभवावी असे परमात्म्याला वाटले असावे हे निश्चित. याचा अर्थ या विश्वात त्याच्या निर्मितीमधून, त्याच्या निर्मितीबरोबर येथे ते निर्माण करणारे परमचैतन्य अस्तित्वात राहिले. विश्वे निर्माण होत असताना, विश्वे निर्माण झाल्यावर त्याचे निर्मिती स्थान ते चैतन्य परमात्म्यापासून, त्याच्यापासून वेगळे होऊ शकले नाही. त्यामुळे ते निर्माण येथे टिकून राहू शकले हेही सत्य आहे. त्याला भाषेत बद्ध करण्यासाठी, व्यवहारासाठी, सर्वांना समजण्यासाठी आपण परमात्मा अशी संज्ञा दिली आहे. त्यामधून जेव्हा अनुकूल परिस्थिती तयार झाली तेथे चैतन्यामधून ते स्वयंभू असल्यामुळे जीवधारणा झाली. परमात्म्याने त्यासाठी तयारी केली. सर्वात शेवटी उपग्रह आणि ग्रह निर्माण झालेले असल्यामुळे तेथे त्या मानाने कमी तप्तता, उष्णता असल्यामुळे यथाकाळी ते लवकर म्हणजे काही अब्ज वर्षानंतर थंड झाले. परमात्मा स्वतः सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि निर्माण झालेले विश्व जड आहे. यामुळे त्याला विश्वातील सृष्टीलीला अनुभवण्यासाठी जड माध्यमाची आवश्यकता होती. एरवी येथील जडसृष्टी अवलोकन करणे, तिची लीला अनुभवणे शक्य नव्हते. यामुळे परमात्म्याने थंड झालेल्या पृथ्वीसारख्या काही ग्रहांवर जीवसृष्टीला अत्यावश्यक अशी सप्तमहातत्वे निर्माण केली. म्हणजेच त्या स्वयंभू परमचैतन्यामधून पुढील उत्क्रांतीसाठी सप्तमहातत्वे निर्माण झाली. उत्क्रांती स्वयंभू आहे. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, अन्न, औषधी अशी ही सप्तमहातत्वे आहेत. ही अशी सप्तमहातत्वे ज्या ग्रहांवर आहे तेथे जीवसृष्टी आहे. विश्वात अशा 50,000 पृथ्वी असाव्यात असे शास्त्रज्ञ म्हणतात. अशी अनेक विश्वे या ब्रह्मांडात आहेत. त्यात अशा जीवसृष्टी असलेल्या पृथ्वी असाव्यात. सजीवाची उत्क्रांती. ब्रह्मांडात सजीवाची निर्मिती मूलतः गर्भाच्या आत झाली आणि होत असते. यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जीव पाण्यात जन्माला आला आणि तेथून तो पाण्याबाहेरही उत्क्रांत झाला. तसेच जीव हवेत जन्माला आला आणि त्याची उत्क्रांती झाली. दोन्हीही ठिकाणी उत्क्रांतीसाठी सर्व सप्तमहातत्वे अत्यावश्यक असली तरीही दोनही ठिकाणी जीव जन्माला येण्यासाठी आपतत्व, पाणी अत्यंत महत्त्वाचे ठरले. एरवी जीवधारणा शक्य झाली नाही. पाण्यात जीवधारणा. जीव पाण्यात जन्माला आला आणि त्यामधून त्याची उत्क्रांती झाली. सागरासारख्या जलाशयामध्ये प्रथम वनस्पतीच्या रूपात जीवधारणा झाली. पुढे त्यात उत्क्रांती होऊन वनस्पती पाण्याबाहेरही जगू लागल्या. यामधूनच उत्क्रांती होऊन एका इवल्याशा अगदी छोट्याशा रूपात प्राणी जगताची जलाशयात जीवधारणा झाली. सुरुवातीला प्राण्याला फक्त धड होते. हात, पाय, डोके वगैरे अवयव नव्हते. आजही चांदणीच्या आकाराचा स्टार मासा आहे, अमिबा आहे. पुढे अन्न, पाणी, संरक्षण इत्यादी गरजा उद्भवून जीवाला एक एक करून अवयव फुटले, त्याची उत्क्रांती झाली. यामध्ये उत्क्रांती झाली आणि जीव पाण्याबाहेर जगू लागला. त्यात हळूहळू मानवी देहापर्यंत उत्क्रांती झाली. हवेत जीवधारणा. हवेमधूनच पाणी निर्माण होते. यामुळे त्या आर्द्रतेच्या आधाराने हवेत एका इवल्याशा
अगदी छोट्याशा रूपात प्राणी जगताची जीवधारणा झाली. सुरुवातीला कोशात जीवधारणा होतो. कोशामधून अळी बाहेर येते, तिला पंख फुटतात आणि किडेपाखरू तयार होते. आपण पावसाळ्यात पाहतो की पाऊस येण्याआधी हवेतून किडेपाखरे पडू लागतात. त्यात हळूहळू मानवी देहापर्यंत उत्क्रांती झाली. गर्भात जीवधारणा. पाण्यात किंवा हवेतील आर्द्रतेमधून जीव निर्माण झाला तरी तो गर्भातच जन्माला येतो. जीवाला सुरुवातीला सुरक्षितेसाठी देहधारणेची वाढ होण्यासाठी कवच लागते. गर्भ लागतो, त्यात पाणी ओलावा असावा लागतो. पूर्ण वाढ झालेला जीव धारण होत नाही. जीव गर्भात जन्म घेतो आणि मग तेथे या जन्माला योग्य असा देह धारण करतो. त्याची तेथे वाढ होते आणि मग देह बीजामधून, अंड्यामधून किंवा मातेच्या उदरामधून बाहेर येतो. जलचर प्राणी, पक्षी अंडी घालतात. मादी पोटात गर्भ धारण करते. वृक्षाचे बीज जमिनीत किंवा पाण्यात फुटते आणि मग त्याला कोंब फुटतो. यामागे अध्यात्म आहे. प्रत्येकाचे जन्मकारण संचित भिन्न असते. त्याप्रमाणे योग्य असा देह धारण करावा लागतो. त्यासाठी गर्भात योग्य वेळ द्यावा लागतो. जसजसा प्राणी पुढील योनीत उत्क्रांत झालेला असतो तसतसे त्याचे संचित जास्त असते किंवा त्याची मुक्तीची वेळ जवळ आलेली असते आणि त्याच्या तयारीसाठी तसतसा त्याच्या गर्भात राहण्याचा वेळ जास्त असतो. वनस्पतीपेक्षा पक्ष्यांचा आणि पक्ष्यांपेक्षा पशूंचा आणि पशूंपेक्षा माणसाचा गर्भाशयात राहण्याचा कालावधी सर्वात जास्त आहे. मुक्त जीवाला संचित नसतानाही गर्भात राहावे लागते, कारण त्याला फार काळजीपूर्वक देह धारण करावा लागतो. याला अपवाद आहे तो अवतारींचा. ते मातेचा नाममात्र आधार लोकापवाद म्हणून घेतात, त्यातही लीला करतात. तो अपप्रवृत्तीला जन्मताच दिलेला इशारा असतो. ते देहासह प्रगट होतात. बुद्धीचा विकास. सजीवाने 84 लक्ष प्रकारचे विविध देह धारण केले. वास्तवात तसे ते धारण केले गेले. परिस्थितीनिरूप जसजशी देहाची उत्क्रांती होत गेली तसतसे देहामध्ये बदल होत गेले. लहानशा अमिबा किंवा इवल्याशा किड्यापासून सुरुवात होऊन महाकाय, जिराफ, हत्ती अशी प्रगती होत माकडापर्यंत आणि मग पुढे 4 ऐवजी 2 पायावर चालू लागून मानवापर्यंत देहाची उत्क्रांती झाली. या प्रत्येक देहाच्या माध्यमामधून येथील सृष्टीलीला निरनिराळ्या प्रकारे अनुभविता आली. येथे एक महाविलक्षण बदल झाला. मानव झाड सोडून जमिनीवर राहू लागला. येथे 4 पायावर न चालता तो 2 पायावर तोल सांभाळून चालू लागला आणि उर्वरित 2 पायांचा उपयोग त्याने कौशल्याने बदलला. ते उर्वरित 2 पाय जास्त उपयुक्त होऊ लागले. त्यांना हात असे नवीन नाव देण्यात आले. देह उभा राहिल्यामुळे सप्तचक्रे आडव्याची उभी झाली. देह 4 पायावर आडवा असताना 7ही चक्रांना ऊर्जेचा पुरवठा समप्रमाणात आपोआप सहजच होत होता. यामुळे सर्व व्यवहार कसे सहजच सुरळीत होत होते. त्यामुळे व्यवहार आवश्यक इतकेच आणि यामुळे आत्मेच्छेने होत होते. त्यांची तृप्ती विनासायास सहजच होत होती. त्यात कोठे कसली काही आडकाठी नव्हती, कसले काही जास्तीचे उपभोग नव्हते. त्यांची गरजही नव्हती, यामुळे उपभोग नव्हते आणि त्यांचे संचित नव्हते. जे होते ते अत्यावश्यक होते आणि त्यात तृप्ती होती. आता देह उभा राहिल्यामुळे आणि कुंडलिनी शक्ती पहिल्या चक्रात असल्यामुळे सर्व शरीराला सप्तचक्रांना ऊर्जेचा पुरवठा समप्रमाणात सहजासहजी आपोआप होणे बंद झाले. तो मुद्दामून करावा लागू लागला. यामुळे आत्मेच्छा दूर करून देहाला सुकर काय आहे याचा विचार करून व्यवहार होऊ लागले. यासाठी सहजच नैसर्गिकपणे उपलब्ध असलेली बुद्धी कमी पडू लागली. बुद्धीची तीव्रता, उपयुक्तता, गुणवत्ता वाढविणे देहाला भाग होते. त्यासाठी देह कामाला लागला. कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती मिळवण्यासाठी साहजिकच बुद्धी काम करू लागते.
गरज शोधाची जननी असते. यात बुद्धीत वाढ होते, तिचे कौशल्य वाढते, गुणवत्ता वाढते. उदाहरणार्थ, देहाचे संरक्षण होण्यासाठी मानवाने प्रथम झाडाच्या पानांचा आणि सालींचा उपयोग करून वस्त्र तयार केले. पुढे त्याने कापूस शोधला आणि त्यापासून धागा तयार करून तो विणला आणि त्याचा देहाच्या आकाराचा कपडा शिवून वापरू लागला. सुरुवातीला हातमाग, हात शिलाई होती. त्यात कापड विणण्यासाठी, कापड शिवण्यासाठी यंत्राचा शोध लावण्यात आला. अशा अनेक गोष्टी त्याने गरजेमधून शोधल्या आणि त्यासाठी त्याच्या बुद्धीचा फार झपाट्याने विकास झाला. जसजसे नित्यव्यवहार वाढू लागले तसतसे तो त्यांची आठवण ठेवू लागला. यामधून त्याची स्मृती विकास झाली, तिची मर्यादा आणि क्षमता वाढली. बुद्धीच्या जोरावर माणूस त्याच्या एका गरजेसाठी अनेक पर्याय निवडू लागला. यामधून मनाचा जन्म झाला आणि त्याचीही प्रगती झाली. विकास झाला, मनाची जडणघडण झाली आणि मानवाला त्याच्या गरजेपेक्षा जास्त इच्छा होऊ लागल्या. त्यांची तृप्ती होणे हे एका जन्मात शक्य नव्हते. त्याच्या इच्छा अतृप्त राहू लागल्या. त्या अतृप्त इच्छांना आत्म्याकडून ऊर्जेचा पुरवठा झालेला असल्यामुळे देहपतन होताना त्या अतृप्त इच्छा आत्म्याला लपेटून आत्म्यासह देहाबाहेर जाऊ लागल्या. यालाच आपण उपभोगांचे संचित असे म्हणतो. सर्व मानवांना मूलतः बुद्धी सम होती. पहा, पूर्वी संस्कृत हीच एकमेव भाषा होती आणि ती सर्वांना छान येत होती. पुढे प्रत्येकाच्या विकासाच्या क्षमतेमुळे बुद्धी कमी जास्त झाली आणि यामुळे भाषेची अधोगती झाली, ती भ्रष्ट झाली आणि यामधून बुद्धीच्या क्षमतेनुसार तिच्यात अपभ्रंश होऊन अनेक भाषा तयार झाल्या. संचित संपविण्यासाठी मानवाचा पुनर्जन्म होऊ लागला. त्याप्रमाणे तो देह धारण करू लागला. तो देह त्याला अनुकूल अशी बुद्धी, स्मृती धारण करू लागला. त्याप्रमाणे मन तयार होऊ लागले. यामुळे दोन मानवांच्या बुद्धी, स्मृती, मन यात फरक होऊ लागला. ती कमी जास्त धारण केली जाऊ लागली. यामुळे मानवात उच्च नीच असा भेद निर्माण झाला. तथाकथित धर्मांचा सुळसुळाट. जसजसा बुद्धी, स्मृती, मन यात भेद वाढत गेला तसतसे काही मानवांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर स्वतःची अशी निराळी जीवनशैली विकसित केली. ती त्यांनी इतरांना समजावून दिली. काही जण यामुळे प्रभावित झाले. त्यांनी ती जीवनशैली स्वीकारली. या जीवनशैलीचा शोधक गुरु झाला. बाकीचे शिष्य झाले. असे अनेक गट, तट, जथ्थे, पंथ तयार झाले. त्यांना धर्म असे म्हणण्यात येऊ लागले. यात जाती, पोटजाती निर्माण झाल्या. यामुळे भेद वाढले. वास्तवात याचा धर्माशी काहीही संबंध नाही. प्रत्येक मानव स्वयंभू आहे. प्रत्येक मानवाचा धर्म त्याच्या संचिताप्रमाणे भिन्न आहे, स्वतंत्र आहे आणि तो पाळण्यातच त्याची मुक्ती आहे. प्रत्येकाचे जीवन स्वयंभू आहे आणि प्रत्येकाची मुक्तीही स्वयंभू आहे. एकाच्या स्वयंधर्माचा फक्त त्याच्या संचिताशीच संबंध आहे, इतरांशी त्याचा काहीही संबंध नाही. परंतु हे सर्व विस्मरणात गेले. तथाकथित धर्मांधांनी त्याला खतपाणी घातले आणि आपापले धर्म स्थापन केले. धार्मिक तेढ झाल्यामुळे एकाच एक पृथ्वीचे खंड खंड केले गेले. प्रदेशांची हद्द घातली गेली. सागराची हद्द घातली गेली. आकाशाची हद्द घातली गेली. कारण मुळात मनाची हद्द घातली गेली होती. अतिप्रगल्भ आणि तीव्र कुशाग्र बुद्धीचा मानव इतर प्राण्यांच्याहूनही अचरट, महामूर्ख, बुद्धिहीन वर्तन करू लागला, आचरण करू लागला, व्यवहार करू लागला. जगात धर्मावरून सत्तापिपासूपणा उदयाला आला. सहिष्णुता लयाला गेली. धार्मिक युद्धे भडकली. मानवतेला लाज वाटावी असा संहार केला गेला आणि आजही केला जात आहे. हा भेद दिवसेंदिवस वाढत जात आहे. हाच भेद एक दिवस संपूर्ण जगाच्या नाशाला कारण होणार आहे. गुलामी. वनस्पती पहा कशा त्यांच्या अनुकूलतेनुसार वाढत आहेत.
प्राणी कसे स्वच्छंद विहार करत आहेत. पर्वत, नद्या, समुद्र, ग्रह, तारे, धूमकेतू त्यांच्या मर्जीने सृष्टीची शोभा वाढवत आहेत. सर्वत्र त्याची लीला सुरू आहे, कारण हे सर्व स्वयंभू परमात्म्यामधून निर्माण झाले आहे. ते निर्माण स्वयंभू आहे, त्यांनी त्यांचे स्वयंभूपण जपले आहे. मानवही स्वयंभू आहे, परंतु मानव हाच एकमेव प्राणी आहे की ज्याने स्वतःच्याच करंटेपणाने स्वतःचे आणि त्यामुळे या विश्वाचे स्वयंभूषण नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. आणि त्यामुळे या विश्वाचे स्वयंभूपण नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. त्याने जथे, पंथ, धर्म स्थापन केले आणि मानवी आयुष्याला विशिष्ट चाकोरीबद्ध, रेखाबद्ध, नियमबद्ध, प्रथाबद्ध केले. सर्वजण कोणत्या ना कोणत्या तरी धर्माचे गुलाम आहेत. स्वयंभू असलेला मानव या नकली, बेगडी, तथाकथित सोपस्कारांचा गुलाम झालेला आहे. मला आठवते आहे की मी एकदा काही कामानिमित्त एका ठिकाणी गेलो होतो. तेथे आरती सुरू होती. मला आरतीसाठी तेथे उभे राहायला सांगण्यात आले. शेवटी घालीन लोटांगण सुरू झाले आणि त्यावेळी मी स्वतः सभोवती गिरकी नाही घेतली, म्हणून काही जणांनी माझ्याकडे डोळे वटारून पाहिले. आरती झाल्यावर यजमानांना विचारण्यात आले की हा नक्की हिंदूच आहे ना. असेच एकदा एका ठिकाणी पंक्तीला जेवायला बसताना मला उत्तर वस्त्र काढून ठेवायला सांगण्यात आले. वस्त्र काढायला नको आणि जानव्याच्या चौकशीचा ससेमिराही नको, म्हणून मी त्यापेक्षा ती पंगत सोडून दिली. या तथाकथित धर्माच्या नावाखाली सर्व आचरण चाकोरीबद्ध केले गेले आहे. त्याचे शास्त्र ठरवून दिले आहे. दररोज काय करावे, आठवड्याला काय करावे, पंधरवड्याला काय करावे, महिन्याला काय करावे, वर्षाला काय करावे ते धर्माने सांगितले आहे. ते कसे, किती, केव्हा करावे हेही ठरवून दिले आहे. ते त्याप्रमाणे केले नाही की धर्म बुडतो. देवळात जाऊन शांतपणे देवाचे दर्शन घ्यायची सोय राहिलेली नाही. तेथेही दर्शन कसे घ्यायचे याचे शास्त्र आहे. हे असे न करणारा धर्म बुडव्या असतो. धर्मशास्त्राचे अनुकरण न करणाऱ्याला वाळीत टाकले जाते, सतावले जाते. अध्यात्म अकारण. विज्ञानात कार्य कारणभाव आहे. वैज्ञानिक तत्वाप्रमाणे येथे काहीही अकारण होत नाही. येथे प्रत्येक गोष्ट, घटना काहीतरी कारणानेच घडत असते. काहीही झाले की त्याची कारण मीमांसा शोधा आणि त्या घटनेचे ज्ञान जाणून घ्या. याच तत्वानुसार वैज्ञानिक परमात्मा शोधायचा आटापिटा करत आहेत. ते यात कधीही यशस्वी होणार नाहीत. या विश्वासह विश्वातील सर्वच्या सर्व गोष्टी, घटना अकारण आहेत. अध्यात्म अकारण आहे. परमात्मा अकारण आहे. येथे काहीही नियमात बद्ध करता येत नाही. दरवर्षी कधीही वैज्ञानिक कार्य कारणाने पाऊस येत नाही आणि जात नाही. तो दरवर्षी त्याच्या मर्जीने येतो आणि जातो. तरीही पावसाचे नियम तयार करून दरवर्षी न चुकता पावसाचा अंदाज व्यक्त करत असतात आणि तो अंदाज चुकला म्हणून आश्चर्य व्यक्त करतात. भविष्याबद्दल तर जास्त न बोललेलेच बरे. छाती ठोकपणे भविष्य सांगत असतात आणि तमाम जनता ते भविष्य पैसे आणि वेळ देऊन ऐकत असते. जर येथे कार्यकारण भाव असेल तर एखाद्या घटनेचे कारण निर्माण करून त्याप्रमाणे ती घटना करवून घेता आली पाहिजे. तसेच एखादी घटना होत असेल तर त्या घटनेची कारणे नष्ट करून ती घटना थांबविता आली पाहिजे. परंतु विश्वात, जगात त्याच्या स्वयंभू वैश्विक यमधर्मानुसारच घटना घडत असतात. त्यात कोणीही बदल करू शकत नाही आणि त्या कोणीही थांबवू शकत नाही. उदाहरणार्थ या तत्वानुसार कृत्रिम पाऊस पाडणे, नैसर्गिक येत असलेला पाऊस थांबविणे असे प्रयोग केले जातात आणि ते अयशस्वी होतात. कारण पाऊस स्वयंभू अशा यमधर्मानुसार येतो आणि जातो. या कार्यकारण तत्वाचा न्यायदानावरही परिणाम झाला आहे. एखाद्याने गुन्हा केला तर त्याचा गुन्हा करण्याचा हेतू होता का, त्याचे कारण काय होते याचा साक्षी पुराव्यांच्या आधारे तपास करतात आणि मग त्याप्रमाणे शिक्षा करतात. यामुळे लबाड गुन्हा करतात आणि पकडले जाऊन शिक्षा होण्याची शक्यता निर्माण झाली तर भावनेच्या भरात गुन्हा केला असे ते सिद्ध करू पाहतात.
स्वतःची मानसिक स्थिती बिघडलेली होती असे ते सिद्ध करू पाहतात. गुन्ह्याचे उदात्तीकरण करून शिक्षेतून सुटू पाहतात. आपले कायदे यासाठी अनुकूल असेच आहेत. अध्यात्म अकारण आहे. हे विश्व पुरुषोत्तमामधून काहीही कारण नसताना त्याच्या वैश्विक परम चैतन्यामधून महादिव्य परम अद्भुत ओम असा महाध्वनीहून निर्माण झाले आहे. यासाठी काहीही कारण मीमांसा नाही. विश्व निर्माण झाल्यानंतर त्यात ते परम चैतन्य असल्यामुळे त्यात हालचाल होऊन विश्वात चल अचल सजीव निर्जीव असे वस्तुजगत अकारण निर्माण झाले आहे. त्यामागे काहीही विशिष्ट हेतू नाही. हे सर्व एकामागोमाग एक असे होत गेले. आपण परमात्म्याची दखल न घेता निश्चिंतपणे राहू शकतो. तसे केल्यामुळे तो परमात्मा आपल्याला काहीही करत नाही, कारण तो अकर्ता आहे. त्याचे काहीही नियम नाहीत. येथे त्या परम चैतन्यामधून यमधर्मानुसार वैश्विक लीला होत असते. ही लीला तो पुरुषोत्तम सजीवाच्या देहामधून साक्षी राहून पाहत असतो. तो आपल्याला कसलीही काहीही सक्ती करत नाही. फरक इतकाच होतो की जर आपण वैश्विक चैतन्याची दखल घेतली नाही तर आपले जीवन आपण स्वमर्जीने जगत असल्यामुळे आपण सुख दुःख पाप पुण्य इत्यादी द्वंद्वात आयुष्य जगत असतो. परंतु जर आपण वैश्विक चैतन्याची दखल घेतली आणि यमधर्मानुसार जीवन जगलो तर आपण कैवल्य आनंद अनुभवितो. शहरात बाग लावलेली असते, तेथे येऊन त्याचा आनंद घ्यायचा की नाही याची सक्ती नगरपालिका नागरिकांवर करत नाही. याचप्रमाणे आपण जीवन कसे जगायचे याची सक्ती आपल्यावर नाही. विश्वात जे काही जसे झाले त्याला आपण यमधर्म असे म्हणतो. यात बदल करणे म्हणजे विश्वाच्या कारभारात ढवळाढवळ करणे आहे. स्वयंभू वैश्विक घडी बिघडवणे आहे. ते त्या चैतन्याच्या विरुद्ध आचरण करणे आहे. यासाठी जे जसे यमधर्मानुसार घडत आहे त्याचा समाधानाने स्वीकार करावा, त्याचा आनंद घ्यावा. ते स्वयंभू चैतन्य त्याच्या चालीने वर्तन करत असते, त्यात आपण बदल करू नये. तसे केले की ते परम चैतन्य विचलित होते. आपल्याकडून जो काही बदल केला जातो तो बदल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ते परमचैतन्य येथे उलतापालत करते. ते मानवाला परवडण्यासारखे नाही. यास्तव त्याची स्वयंभू परमसत्ता स्वीकारावी आणि त्याची सेवा करावी. ज्ञानी यांच्या विज्ञानामुळे तुम्ही अडाण्याचे पंडित व्हाल, परंतु तुम्ही त्या पंडितांच्या अहंकारात आयुष्य जगाल. भौतिक चलाखीमुळे तुम्ही अधनाचे धनिक व्हाल, परंतु त्या धनाच्या रोगाने जराजर्जर होऊन आयुष्य जगाल. धार्मिक शास्त्रामुळे तुम्ही भोंदूचे साधू व्हाल, परंतु साधुत्वाच्या बंधनात जीवन जगाल. यात स्वयंभूचा विसर होऊन मुक्ती कैवल्य दूर राहते. तुम्ही दुःख निवारणार्थ सुख मिळवाल, परंतु ते सुख कधीही दुःखाचा पाया दुःखाची सावली सोडत नाही. तुम्ही तम रज यांचा त्याग करून सात्विक व्हाल, परंतु तुम्हाला ती सात्विकता सांभाळण्याचे व्यसन लागेल. त्यामधून कधीही सुटका होत नाही. आपण आत्मांश आहोत, आपण देह नाही. हे आध्यात्मिक ज्ञान कितीही पटलेले असले तरीही तो इतक्या वर्षाच्या सहवासाचा देह दूर करता येत नाही. त्याचे चोचले पुरवण्याची माया ममता तुटत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या भौतिक सौख्याची हाव कमी होत नाही. यामुळे तुम्ही मूलतः स्वयंभू मुक्त असूनही ती बंधने तुम्हाला गोचिडीसारखी जन्मोजन्मी चिकटून राहतात. चामडीपासून गोचडी दूर करू लागलात की कातडीला जखम होते, ती दुखू लागते, ते सहन होत नाही. तसेच ही मायावी बंधने देहापासून दूर होऊ लागली की मानसिक यातना होतात. मानव सदा स्वयंभू मुक्त असूनही अमुक्तच राहतो. तुम्ही एक वेळ धन त्याग करून त्यागी व्हाल, बैरागी व्हाल, श्रीमंत योगी व्हाल, परंतु तरीही धनाची आसक्ती तशीच राहील. कारण आपण धनत्याग केला हा भाव जाता जाणार नाही. बुद्धिस्मृतीमधून धनाची महती पुसली जाणार नाही. तुम्ही एक वेळ भौतिक ज्ञानाऐवजी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त कराल,
त्याचा प्रचारही कराल, परंतु तरीही आपण आता भौतिक पंडिताऐवजी आध्यात्मिक प्रवचनकार आहोत हा भाव तसाच चिकटून राहील. तुम्ही सर्वसंग परित्याग करून हिमालयातील गुहेत जाऊन बसाल, परंतु आपल्याबरोबर मन न्यायला विसरणार नाही. आपल्या स्वतःच्याही नकळत स्वयंभू मुक्त जीवन जगले जाणे ही मुक्ती आहे. परंतु आम्ही आमच्या मुक्तीलाच घाबरतो. घरात एकटे असल्यावर आम्हाला स्वतःला स्वतःजवळ बसता येत नाही. कोणी एकलकोंडा असला तर त्याची माणूसघाण्या म्हणून हेटाळणी केली जाते. एकटेपण घालविण्यासाठी दूरदर्शन घ्यावे लागते, संगीत लावावे लागते, कोणाला तरी विनाकारण फोन करावा लागतो, वाचन करावे लागते. अशावेळी कोणीतरी पाहुणा यावा म्हणून प्रार्थना केली जाते. काहीही नसेल तर स्वतः जोरजोरात मोठ्यांदा गाऊन स्वतःसाठी सोबत निर्माण करावी लागते. वेळ जाता जात नाही. एकट्याला घर सुने सुने होते, मोकळे मोकळे वाटू लागते. आयुष्य खायला उठते. कारण आम्हाला पिढ्यानपिढ्या गुलामीची सवय लागली आहे. भौतिक, कौटुंबिक, सामाजिक गुलामगिरीत आम्ही आमची मूलभूत मुक्ती विसरून गेलो आहोत. बरोबर कोणी असल्यास बाह्य आणि बरोबर कोणी नसल्यास अंतस गडबड गोंधळाची इतकी सवय लागली आहे की ध्यान लावायला बसल्यास ते लागता लागत नाही. पोथी, पुराण, आध्यात्मिक पुस्तक वाचायला घेतल्यास नजर नुसतीच अक्षरांवरून फिरते. कारण बुद्धी, स्मृती, मन कुठेतरी भौतिकात फिरत असते. आध्यात्मिक प्रवचनाला गुरुजींसमोर बसल्यावर बुद्धी, स्मृती, मन अंतःपटलावर भौतिक प्रवचन करू लागते. भौतिक गुलामगिरी स्वयंभू मुक्तीला निष्प्रभ करते. आपले जीवन स्वयंभू आहे, ते मुक्त आहे. ते कसे जगावे हे आपल्या हाती नाही. ते आपल्या नियंत्रणाखाली नाही, ते नियतीच्या हाती आहे. सर्वत्र त्याची सत्ता अबाधित आहे. त्यात बाधा आणल्यास पुनर्जन्माच्या रगाड्यात भौतिक उपभोग मागे लागतात आणि आपण स्वयंभू नैसर्गिक कैवल्याला वंचित होतो. यास्तव आपण त्याचाच अंश आहोत ही वस्तुस्थिती जाणून साक्षात्कारी व्हावे. स्वतः त्यात अवस्थित होऊन त्याचा परम आनंद घ्यावा. कैवल्यात जीवन जगत या अतिसुंदर आणि विलोभनीय सृष्टीचा आस्वाद घ्यावा. आपण मूलतः स्वयंभू मुक्त आहोत. त्यामुळं मुक्त जीवन जगावे. आपण भौतिक नियम किंवा धार्मिक शास्त्र स्वतः तयार करून स्वतःला बंधनात जखडून अमुक्त राहतो. आपण व्यवहारासाठी काळ मोजायला सुरुवात केलेली आहे. त्याचा आपल्या जीवनाशी संबंध येऊ देऊ नये. आज काय अमुक वार, तिथी, नक्षत्र आहे, मग अमुक करायला पाहिजे. यामुळे आपण या स्वयंभू मुक्त सृष्टीचा आस्वाद कैवल्यात घेऊ शकत नाही. या तथाकथित शास्त्रांनी प्रत्येक ठिकाणी आपल्यावर बंधने घालून दिलेली आहेत. याऐवजी त्याची एकमेव महासत्ता वेळीच ओळखावी, मुक्त जगावे, मुक्त आनंद घ्यावा, मुक्त असावे. उपाय यासाठी एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे आध्यात्मिक शिक्षण घेणे. शिक्षणापासून मानव स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. मानवाला शिक्षण जन्मजात चिकटलेले आहे. समस्त प्राणी जगत स्वयंभू आहे हे त्यांना समजत नसूनही ते जन्मतः स्वयंभू वर्तन करतात. यामुळे ते संचितात अडकून जन्ममरणाचे फेरे घेत नाहीत. सदा मुक्त असतात. प्राण्यांची पिल्ले उपजतच खायला, प्यायला, हालचाल करायला, जगायला शिकतात. माशांना पोहायला शिकवावे लागत नाही. पक्ष्यांना उडायला शिकवावे लागत नाही. म्हशी, गाई, गुरे यांची वासरे जन्माला आल्याबरोबर टणाटणा उड्या मारत आचुळाशी जाऊन दूध पिऊ लागतात. मनुष्य तर प्राण्यांचीही काही भाषा आहे. ती त्यांना कोणीही शिकवत नाही. ते प्राणी आपापली भाषा आपोआप व्यक्त करू लागतात. परंतु मानवाच्या संततीला काहीही उपजत समजत नाही. त्याला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. त्याला दूध प्यायला, खायला, चालायला, बोलायला, जगायला शिकवावे लागते. हे लक्षात घेऊन मानवाने हे समजून घ्यावे की आपल्याला मुक्ती हवी असल्यास त्याचे ज्ञान आपल्याला अभ्यास करून जाणून घ्यावे लागते. त्यासाठी त्याने योग्य गुरु शोधावा. त्याच्याकडे अध्यात्माचे शिक्षण घ्यावे. योगविद्या शिकावी, सत्संग करावा.
मुक्त जीवन जाणून घ्यावे याला अन्य पर्याय नाही. परंतु मानव महा हुशार आहे. त्याने येथेही स्वतःला चकमा दिला आहे. त्यानं अध्यात्माची 2 तत्वे स्वीकारलेली आहेत. परमात्मा अकर्ता आहे. मानवाला हे आध्यात्मिक तत्व एकदम मान्य आहे, कारण यामुळे तो येथे काहीही करायला मोकळा आहे. त्याला पक्की खात्री आहे की त्याने काहीही केले तरी परमात्मा येथे येत नाही आणि त्याला शिक्षा करत नाही. तो अकर्ता आहे. आपण मृत झाल्यावर स्वर्ग नरक काय असेल ते असू दे. कोणी पाहिलाय पुनर्जन्म? आपल्याला तर काही आठवत नाही आणि आजूबाजूला तसे कोणी प्रत्यक्ष अनुभविल्याचे सांगत नाही. आत्ता समोर आहे तो जन्म मनसोक्त उपभोगा आणि मौज करा. आत्ता येथे परमात्म्याचा काहीही त्रास नाही म्हणून तो खुश आहे. तो खुशाल परमात्म्याला म्हणून दिलेला नैवेद्य स्वतःच उपभोगून मोकळा होतो. परमात्मा अरूप अदृश्य आहे. हेही आध्यात्मिक तत्व त्याला एकदम मान्य आहे, कारण यामुळे तो त्याला पाहिजे त्याप्रमाणे परमात्म्याला रूप देऊन दृश्य करू शकतो. त्याची पूजा अर्चा करू शकतो. हे असे मला त्यानेच दर्शन दिले आहे असे ठणकावून सांगतो. कारण तुलना करायला प्रत्यक्ष परमात्मा उपलब्ध नाही. या योगे इतरांना आपल्या भजनी लावू शकतो. इतरे जण आपण परमात्म्याची पूजा अर्चा केली म्हणून खुश होतात. आता गुरुच्या मार्गदर्शनाखाली पाप घालवायला परमात्म्याच्या पूजेचा आधार मिळाला म्हणून बिनधास्त अयोगिक आचरण करू लागतात. कारण हा व्यवहार त्यांच्या मनात अगदी बरोबर फिट्ट बसतो. 50चा प्रसाद मिळवायला नैवेद्य म्हणून 5 द्यावेच लागतात. परंतु हे इतके सोपे नाही. आध्यात्मिक तत्वज्ञान विश्वाच्या उत्पत्तीपासून विश्वाच्या नाशापर्यंत उपयुक्त आहे. परमात्मा प्रत्येकाला येथे स्वयंभू मुक्त म्हणूनच पाठवीत असतो. प्रत्येकाने स्वयंभू आणि मुक्त म्हणूनच जीवन जगावे अशी त्याची योजना असते. जो यापासून ढळतो आणि स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगू लागतो तो निश्चितच कधीही कैवल्यानंद घेऊ शकत नाही. त्याचा आनंद हा आभास असतो. ते सौख्य असते, आनंद नसतो. दुःख सहन केल्याशिवाय कधीही सुख मिळत नाही. पापाचे चटके सोसल्याशिवाय कधीही पुण्य मिळत नाही. नरकातील यातनांशिवाय स्वर्गाचा उपभोग घेऊ शकत नाही. काळ सावलीसारखा त्याच्या मागे लागतो. परंतु आध्यात्मिक तत्वज्ञान अंगीकारून जीवन जगल्यास येथे सुख दुःख, पाप पुण्य, स्वर्ग नरक असे काहीही नाही. जे आहे ते कैवल्य आहे, परम आनंद आहे, स्वयंभू जीवन आहे, मुक्ती आहे. येथे कालातीत जीवन मुक्ती आहे. परंतु हे वेळीच ओळखावे लागते. मग काळ थांबतो आणि तुम्ही त्या चैतन्यात चैतन्यमय चैतन्य होता. यमधर्मानुसार स्वयंभू जीवन प्रणाली अंगीकारली जाते. कांद्याच्या पाती उलगडत जावे आणि त्याच्या मध्यावर शून्य मिळवावे. तसेच विश्वाच्या परिघावरून एक एक भौतिक स्तर दूर करत विश्वाच्या केंद्रापाशी जावे. त्या परम शून्यात विरून जावे. मुक्त स्वयंभू. हरिओम.